चला आज मूल्य लवचिकतेसह सुरुवात करूया. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या व्याख्येनुसार लवचिकता म्हणजे कठीण किंवा आव्हानात्मक जीवनाच्या अनुभवाशी यशस्वीपणे जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीला, संकटांना किंवा शोकांतिकेला तोंड देण्याची किंवा त्यातून सावरण्याची आणि परत बाउन्स करण्याची क्षमता याला लवचिकता म्हणतात. जेव्हा गोष्टी पूर्णपणे चुकीच्या होतात तेव्हाही परत येण्याची ऊर्जा असते. एखाद्याला नुकसान होऊही शकतं. काय चूक होतंय हे देखील समजून घेण्यासाठी लवचिकता असण्याचा अर्थ असा नाही की एखाद्याला तणाव, भावनिक गोंधळ आणि दुःख अनुभवत नाही. तर अशा वेळी विचार गोळा करणे आणि त्यांना एका ठोस कृतीवर केंद्रित करणे यालाच लवचिकता म्हणतात. एखादा व्यक्ती मानसिक आणि भावनिक दृष्ट्या संकटांचा सामना करण्यास सक्षम असतो. लवचिक लोक सहसा आशावादी असतात आणि ते परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा करत असतात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःवर कठोर आहात, परंतु याचा अर्थ असा आहे की सातत्यपूर्ण प्रयत्नांनी तुमचे ध्येय गाठण्याचा तुमचा विश्वास आहे. लवचिकता महत्वाची आहे कारण ती प्रक्रिया आणि अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक आहे. लवचिक होण्यासाठी तुम्हाला प्रचंड इच्छाशक्ती, योग्यता, लोकांशी जोडणी, स्वतःवर नियंत्रण आणि स्वतःशी सामना करण्याची ताकद हवी. ज्यांच्याकडे लवचिकता नाहीये ते सहजपणे भारावून जातात आणि ते अस्वास्थ्यकर सामना करण्याच्या यंत्रणेकडे वळू शकतात. केस स्टडीज तुम्हाला फक्त हे समजवण्यासाठी दाखवले आहेत की अगदी अडचणी असलेले आणि खूप अपंग असलेले लोक इतरांच्या कल्याणासाठी कसे काम करतात. अशा उदाहरणांनी आपल्याला असे वाटले पाहिजे की आपण गोष्टी हाताळण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहोत आणि आपल्याला सर्वांना इच्छाशक्तीची गरज आहे जी त्यांच्याकडे आहे. म्हणून आमच्याकडे श्री रामकृष्ण यांचा केस स्टडी आहे, ज्यांनी 1981 मध्ये तमिळनाडूच्या थिरुनवेली येथे अमर सेवा संगम नावाची संस्था सुरू केली आणि ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून अपंगत्व व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं. त्यांना मानेपासून खाली अर्धांगवायू झालेला आहे आणि गेल्या 44 वर्षांपासून ते व्हीलचेअरवर बसलेले आहेत. एस रामकृष्णन इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षात असताना नेव्हल अधिकारी निवड चाचणीच्या शेवटच्या फेरीत सहभागी होताना त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आणि ते क्वाड्रिप्लेजिक झाले. तेव्हापासून ते व्हीलचेअरवर आहेत आणि जग पाहण्यासाठी त्यांना सर्व लोकांच्या पाठिंब्याची गरज लागते. ही संस्था तिच्या अनेक सामाजिक कार्यांसाठी ओळखली जाते. कार्य जसे की पोलिओ प्रशासन आयोजित करणे, गावांमध्ये शिबिर घेणे, एकात्मिक शाळा जिथे दिव्यांग मुले त्यांच्या शारीरिक दृष्ट्या सक्षम लोकांबरोबर शिकतात. रामकृष्णन यांना भारत सरकारने 2020 साठी नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले. काही MCQs दिले गेले आहेत. जमल्यास प्रयत्न करा, पण दिलेले प्रोजेक्ट नक्कीच करा. तुम्हाला आवडेल ते निवडा आणि ते अगदी मनापासून करा. मार्गदर्शक तत्वांचे पालन करा आणि पोर्टलवर सबमिट करा. 2 गोष्टी घडतील. एक, तुम्ही स्वतःसाठी आणि अधिक दृढतेने
मूल्य आत्मसात कराल आणि मूल्य तुमच्या आयुष्यभर गुंतवून ठेवण्यास प्रवृत्त व्हाल. आणि दुसरं, तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी हेमा पुरस्कार जिंकू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या विद्यापीठाकडून श्रेय मिळू शकते. तुमचे मनापासून आगाऊ अभिनंदन. नमस्कार तरुण मित्रांनो. तर तुम्ही केसेस पाहिल्या आहेत, त्यांना ओळखलं आहे आणि ते का आहेत आणि ते काय आहेत हेही समजले आहात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत आणि त्यापैकी बहुतेकांनी त्यांना हवे ते साध्य करण्यासाठी सर्व अडचणीविरुद्ध उभे राहिले. ज्या प्रकरणामध्ये तुम्ही रामकृष्णाला धक्का, तणाव आणि कठीण भावना पाहिल्या होत्या, त्या सर्वांची स्वप्ने होती, पण वास्तव वेगळे होते. त्यांना त्यांच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्यांच्या सोबत काय घडत आहे याची जाणीव होती. फरक हा होता की त्यांच्यात उभे राहून लढण्याची हिम्मत होती. त्यांनी बसून शोक केला नाही. ते स्वतःच्या फायद्यासाठी आणि त्यांच्यासारख्या प्रभावित झालेल्यांच्या फायद्यासाठी परिस्थितीला फिरवतात. ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकत होते, पण त्यांना न जुमानता आणि त्यांनी स्वतंत्रपणे हाताळण्याचे कौशल्य विकसित केले होते. समस्या सोडवण्याचं कौशल्य, भावनिक स्थिरता, जगण्याची मानसिकता आणि सहानुभूती यासारखी मूलभूत वैशिष्ट्ये त्यांच्या सोबत होती. आणि या सर्वांचा उपयोग त्यांनी समाजात उभे राहण्यासाठी केला. आपण असे अनेक विद्यार्थी पाहतो ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असते किंवा त्यांची स्वप्ने पूर्ण करायची असतात, पण त्यांना हवं त्या ठिकाणी पोहोचता येत नाही आणि ते आत्महत्या करतात. हा भ्याडपणा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचा जन्म एक उद्देशाने झाला आहे आणि उद्दिष्ट संपुष्टात आणणेच नाहीये जीवन, पण जगण्याची सुंदर प्रक्रिया टिकून ठेवण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी की तुम्ही अस्तित्वात आहात. अधिक धैर्याने आणि लवचिकतेने. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा कधी कधी तुमची लढाई एकट्याची असते, पण तुमच्याकडे असलेली इच्छाशक्ती नेहमी तुमच्या सोबत असते. तुमच्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत. तुम्हाला आवडेल असा कोणताही एक निवडू शकता. प्रत्यक्ष कामाचे 4 तास. ते तुम्ही लोकांना भेटणे, डेटा गोळा करणे, व्हिडिओ बनवणे, कागदपत्रे लिहिणे इत्यादी मार्गाने ते करू शकता. कार्य गोळा करण्यासाठी टीमचे नियोजन करा. प्रत्येक टीम मेंबरने काय केले पाहिजे, कोण नेतृत्व करेल इत्यादी तपशील दिले आहेत आणि ते अपलोड केले आहेत. तुमच्या महाविद्यालयातील प्रोफेसर इन्चार्जचे मार्गदर्शन घ्या आणि शक्य तितक्या चांगल्या मार्गाने प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते एक प्रभाव निर्माण करेल. तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे कौशल्य आहे, तुम्हाला स्वारस्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एक अस्सल व्यक्ती आहात, धैर्यवान व्यक्ती आहात. याला डॉक्युमेंट करा, व्हिडिओग्राफ करा आणि अपलोड करा. वाट कसली पाहताय? पुढे वा.